नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 28. देवदत्त आणि त्याचे दोस्त यांच्या पाठमोऱ्या आकृती दिसेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्ताबरोबर चंदनगडला जायचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक दडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्या प्रश्नांची तो सरळ उत्तरे देईल की नाही, याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्ताच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याच्या विचित्र वागणुकीचे रहस्य थोडे फार उलगडले. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती गढून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते, त्याचा जगावरला विश्वास उडून गेला तर त्यात काय नवल? पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने ज्याला एका भयानक व्यसनाचे गुलाम बनविले, अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती हपापले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे सारे पोटात घालणारी माया वसू त्याला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आशाळभूतपणाने आभाळाकडे पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत, तशी देवदत्ताच्या मनाची स्थिती झाली आहे. हे आता तिला कळून चुकले. वसू त्याच्या आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक बाहुली म्हणून. त्याला बाहुली नको होती. त्याच्या हृदयातली शल्ये हळूवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने व्यसनाच्या मगरमिठीतून त्याला मुक्त करणारी. तू कसाही असलास तरी माझा आहेस, या शब्दांनी त्याच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या ज्या मायेला तो मुकला होता, ती त्याला वसूकडून हवी होती. पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्ताबरोबर आली होती. ती त्याच्या वर्तनाचा जाब विचारायला, मनामध्ये सारखी वसूची वकिली करीत. पण देवदत्ताच्या तोडून जे विलक्षण रहस्य बाहेर पडले, त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची अधिक गरज कुणाला असेल तर ती देवदत्ताला आहे, हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे ते बोलणे, काळोखातल्या विजेच्या चमकणाऱ्या ताऱ्यासारखे भासणारे त्याच्या लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भरकटत राहिला तो एकाकी अश्वत्थामा, त्याच्या दिवाणखान्यातली ती सतार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलशी हितगुज करता करता, तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार. या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले.
दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाची उतरण उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिराळ्या रंगांचे फटकारे मारायला सुरुवात करावी तशी पश्चिम दिशा दिसू लागली. ढगावर भगवे गुलाबी सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुरेख रंग पाहता पाहता तिला मगाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला तेव्हा आपला जीव खालीवर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो. त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले, क्षणार्धात. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या बळकट हाताची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी ती एखाद्या कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहो जाहो म्हणणाऱ्या देवदत्ताच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला. तोही तसाच. जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो, बरोबर शाळेत गेलो होतो. चिमणदातांनी सुरेख वास येणाऱ्या पेरूचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधली परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. घार कड्यापलीकडे पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले. रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणीबरोबर नाटकाला आलेल्या मुलीला रंगभूमीवरल्या अद्भुत रम्य सृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसर पडावा तसे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपट कापू लागतात. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही काळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आलो आहोत. एव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्ताचा अजून पत्ता नाही. परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठं गेली होतीस? म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारील. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर आक्रस्ताळेपणाने ती सारा बंगला डोक्यावर घेईल. आपल्याला नाही नाही ते आरोप करील. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. छे, देवदत्ताची वाट पाहत इथे बसण्यात अर्थ नव्हता. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळत्या संध्येच्या सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलावले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना?
गंगाराम अदबीने उत्तरला, इतक्यात नाही बाईसाहेब. तिने आश्चर्याने विचारले, म्हणजे? सरकार परत आले नाहीत अजून? कुठं गेले आहेत? व्याघ्रेश्वराच्या देवळाकडे. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले आहेत. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. नंदाने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. एव्हाना 9 वाजून गेले असतील असे तिला वाटत होते. पण घड्याळात 7:30च झाले होते. बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायऱ्यावर उभी राहिली. काळोख केव्हाच पडला होता, पण देवदत्त परत येण्याचे लक्षण दिसेना. तिला त्याचा राग आला. संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोहोचवायचे असे त्याने वचन दिले होते. त्याची त्याला आठवण सुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले. ती उद्वेगाने आत गेली. गंगारामने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली. ती आत जाऊन बसली. रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी तसे तिला वाटू लागले. 3-4 महिन्यापूर्वी तिला चंदनगडाचे नाव सुद्धा ठाऊक नव्हते. देवदत्त नावाचा कुणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याचीही तिला दाद नव्हती. आणि आज ती चंदनगडावरल्या बंगल्यात देवदत्ताची अधीरतेने वाट पाहत बसली होती. मध्येच तिच्या मनात आले, मला एकटीला विलासपूरला पोहोचीव नि मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामला सांगावे. पण आता त्याचा काय उपयोग? आपला पत्ता नाही म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल. कुणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध करायला मांडले असेल. कदाचित देवदत्ताच्या नोकर चाकराकडे तिने चौकशी करविली असेल. पण देवदत्ताबरोबर चंदनगडाला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल तिला. तिच्या मनाने या साध्या गोष्टीवर तर्कटेही रचली असतील. आपण आत्ता गेलो काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय? दोन्ही हिशेब सारखेच. पण देवदत्त आणि त्याचे दोस्त व्याघ्रेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करताहेत? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे तिला भेडसावू लागले. मन चिंती ते वैरी न चिंती अशी तिची स्थिती झाली. मिनिट काटा तास काट्या इतका सावकाश चालत आहे असे तिला वाटू लागले. तिने खोलीत चोहीकडे पाहिले. खोलीतले सारे कसे सुंदर आणि नीटनेटके होते. पलंगासमोर वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते. चित्र सुरेख होते, पण नंदाला त्याकडे फार वेळ पाहावेना. तिने दुसरीकडे दृष्टी वळविली. त्या कोपऱ्यात बंदूक ऐटीने उभी होती. बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्ताची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली. मघाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता. या अप्रिय विषयाचा विसर पडावा म्हणून ती पलंगावर पडलेली पुस्तके चाळू लागली. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले. नंदा ते उघडून पाहणार होती
इतक्यात त्या पुस्तकाच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले. आपल्या मनोगताला वाचा फोडण्याकरता देवदत्त लेखन करीत असतो हे तिला आता चांगले ठाऊक होते. तिचे कुतूहल चाळवले गेले. ते कागद उचलून ती वाचू लागली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.